गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मी माझे मावळो सर्व तू तुझे उडवता. मी तू पण जगन्नाथा ओ एकची तत्वता. देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता. दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला. सद्गुरुनाथ महाराज की जय. ईश्वरी समजणं आणि मानव जीवन समजणं आणि त्यातला आपला शोध हा इतका प्रगल्भ करावा लागणार आहे. कारण माझं जीवन माझ्या कौटुंब व्यवस्थेत आहे. माझ्या कुटुंब व्यवस्थेप्रमाणे ज्ञानेश्वरांच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये त्यांचं कुटुंब जे होतं ते सर्वच भाऊ अनासक्त होते. ते कोणच कोणापाशी अडकलेले नव्हते. लक्षात ठेवा, हे कळावं लागणार आहे. याचा अर्थ त्यांना प्रेम नव्हतं का? म्हणून प्रेम हे वेगळं आहे आणि आसक्ती ही वेगळी आहे. आपण आसक्तीत जीवन जगतो आहोत. म्हणजे तोच अर्जुनावरचा आलेला प्रसंग आपल्या जीवनात जेव्हा येतो तेव्हा आपण अर्जुनासारखे वागत नाही. कृष्णाने अर्जुनाला जी भगवद्गीता सांगितली त्याला किती तास गेले असतील तुम्ही साधा विचार करा. एक 5-6 तास गेले असतील समजा, असं गृहीत धरा. त्या कालची संस्कृत आणि अर्जुनाची समजून घेण्याची क्षमता या सगळ्या गोष्टींचा विचार करता. आणि आपण इतके वर्ष ज्ञानेश्वरी अभ्यासतो आहोत परंतु आपल्याला आपल्या आतला कृष्ण सापडत नाही आहे. आणि कृष्णाने जर काही केलं असेल तर त्यांनी अर्जुनाला त्याच्या आत बसलेला कृष्ण तो मीच आहे हे दाखवून दिलेलं आहे. वेगळं काही केलेलं नाही आहे. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार बुरू म्हणोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. त्यामुळे आपल्याला ही भूमिका घेता येणं गरजेचं आहे. आणि या भूमिकेवरती आपलं संकल्पाची शक्ती, आपल्या भावाची शक्ती, भाव ही शक्ती आहे लक्षात ठेवा. म्हणून भाव बळे आकळे एरवी नाकळे. आणि ही जी शक्ती आहे ही कर्मयोगातनं दाखवावी लागणार आहे. कारण आपला प्रॉब्लेम कुठला आहे? जो अर्जुनाचा आहे तोच आपला प्रॉब्लेम आहे की मी माझ्या विचारांना कर्मात कसं आणू. मला ईश्वर हवा आहे पण कर्मात कसा आणू तोच प्रश्न आहे ना. मी समोरच्या लोकांना मारणं यासाठी इथं आलो. अगदी शंख फुंकत जोरात आलो. सगळ्यांची हृदय हादरली. अर्जुन जेव्हा रथ घेऊन गेला मध्यभागी रणांगणाच्या केवढ्या जाणीवेमध्ये होता. अर्जुनाला एक प्रकारची स्वतःच्या अहंकाराची भूमिका होतीच की आपल्यासारखाच होता तो. अर्जुनाला काही कृष्ण किंवा ईश्वर भेटावा या संकल्पनेत अर्जुन नव्हताच. परंतु अर्जुनाला कसं घडवायचं हे कृष्णाला माहिती होतं. म्हणून तो सत्संगाचा फायदा होता. लक्षात घ्या. का गुरु लागतो त्याची कारणं त्याच्या पाठीमागे दडलेली आहेत. म्हणून आपल्याला गुरु नसतील तर आपण जरूर ज्ञानेश्वरी हा गुरु समजा आणि त्या जाणीवेतनं आपण करा. काही हरकत काही नाही आहे. म्हणून तस्मात विचार करावा. मी थोडा बदल करतो. मी कोण हा ओळखावा. थोडासा रामदास स्वामींची माफी मागून म्हणतो. म्हणून आपली ओळख हीच प्राथमिक होऊन बसते.
म्हणून अर्जुनाला जी ओळख दिली ती कृष्णाने ती त्याची ओळख करून दिलेली आहे. संपूर्ण भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी जी आहे ती मानव जीवनाचं रहस्य आहे. आणि प्रॉब्लेम आपला कुठं आहे? 3 गोष्टीतच आहे. आपला भाव कसा ठेवायचा हे माहीत नाही, आपल्याला असणारी मनाची शक्ती कशी वापरायची हे आपल्याला कळत नाही, आणि विचार कसा करायचा हे समजत नसल्यामुळे आपल्याला कर्म कसं करायचं हे समजत नाही. आणि आपण त्या कर्मामध्ये मग परत कुठंतरी शोधत बसतो. काय शोधतो? म्हणजे मी टीका करत नाही हां अजिबात. ह्या जीवन हे असंच आहे. जीवनात या जीवनावरतीच आरूढ होऊन आपल्याला स्वतःला स्थापन करावं लागणार आहे. म्हणजे कोणाला स्थापन करायचं आहे? माझ्यामधला जो खरा मी आहे त्या ईश्वराला मला स्थापन करायचं आहे. ते कसं ते आपण पुढच्या 2 दिवसात बघू, तो विषय नाही आहे. पण आत्ता आपल्याला मानव जीवन कळलं पाहिजे आणि ते कर्म जाणीवेतनं कळावं लागणार आहे. कारण माझा प्रॉब्लेम येतो तो सर्व कर्माचं मी काय करू हाच प्रश्न आहे. वेगळा कुठला प्रश्न आहे का आपल्या डोळ्यासमोर? तुम्ही मला सांगा. मी हे केलं, समजा मी ज्ञानेश्वरी अभ्यास करायला सुरुवात केली, पारायण केलं असं गृहीत धरू. पारायण केलं पण मला कळलं नाही, मग आता काय करू? मग लोक म्हणतात पुन्हा पुन्हा पारायण करा. बरं, किती वर्ष पारायण करू? लोक म्हणणार तुला समजायपर्यंत. पण काय समजायचं हेच माहीत नाही, बरोबर ना? लोक म्हणतात काही नाही, कर्म आपण संस्काराने काय करतो, रोज पूजा करायची. किती वर्ष पूजा झाली आयुष्यात? तुम्ही साधा विचार करा. पण आपल्या देवघरात जो देव बसलेला आहे तो कधी आपल्याशी संवाद केला का हो त्यांनी? अथर्वशीर्षाचं मोठं मला वाटतं आज पण इथं झालं आहे ना काय ते अथर्वशीर्षाचं. अथर्वशीर्षाचं आपण हे करतो, मोठा जयघोष करतो. आणि आपल्याला अपेक्षा काय आहे? तो गणपती समजून घेणं ही इच्छा आहे का? परत तस्मात विचार करावा. सगळा विषय विचाराचा आहे. म्हणून विचारशक्ती फार महत्त्वाची आहे. आणि अथर्वशीर्षात काय सांगितलंय? तो मूलाधारो स्थितोसी नित्यम तम ब्रह्मास्तम रुद्रस्तम इंद्रस्तम वायुस्तम सूर्यस्तम वॉट एव्हर इट मे बी. बरोबर? आणि अरे तो तुझ्यातच बसलाय आतमध्ये, मग तो माझ्या आत बसलाय तर मी बाहेर बडबड कशासाठी करतोय? हा प्रश्न कधीतरी पडायला पाहिजे असं माझं मत आहे. माझं मत म्हणजे ज्ञानेश्वरांचं मत आहे असं म्हणावं. कारण आपण हमाली, मी तर हमाल आहे, खोटं नाही सांगत तुम्हाला. त्यांनी सांगितलेली हमाली करायची. म्हणून याच्या बाहेर, ज्ञानेश्वरीच्या बाहेर जे जे आहे ते चूक आहे असं माझं व्यक्तिशः मत आहे. पण ज्ञानेश्वरांनी अथर्वशीर्ष म्हणायला सांगितलेलं नाही आहे. त्यांनी गणेशाचं जे स्वरूप सांगितलेलं आहे ते कुठल्या भूमिकेतलं सांगितलं आहे ते समजून घ्या. आपण दरवर्षी गणपती उत्सव करतो, एक दिवस वर्षी नाही केला काय फरक पडणार आहे? त्या 10 दिवसामध्ये गणपतीचं स्वरूप माझ्या आत कसं बसलेलं आहे ही भूमिका मला कधीतरी तर कळलं पाहिजे ना. की मूलाधार्य स्थितोसी नित्यम म्हटलं जातं आहे आणि नित्यम आहे तो. आणि नित्यम असून मला कधीच नाही कळत हे कुठलं अज्ञान आहे? हे कोण अज्ञान? त्यामुळे या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनातनं समजून घेणं गरजेचं आहे. आपण जप करतो, बरोबर की नाही? लोक ते श्रीराम जयराम जय जयरामचा जप करतात. करायला काही हरकत काहीच नाही आहे. आता तर ते काय कुठं समाधीला लावून वगैरे पण जप देण्याच्या पद्धती सुरू करतायत लोक. पण यांनी काही होणार आहे का? तुम्हीच विचार करा. अहो जप हजारो वर्ष करूनसुद्धा देव भेटलेला नाही आहे.
गोंदवलेकर महाराजांना जप काय श्रीराम जयराम जय जयराम करून मिळाला का? तस्मात विचार करावा. रामकृष्ण हरी मंत्र म्हणा म्हटलं, मग ज्ञानेश्वर माऊलींनी रामकृष्ण हरी मंत्र म्हटला का? हा विचार तर करता यायला पाहिजे माणसानी. हे कोणासाठी सांगितलंय? काही काळापुरतं सांगितलंय, हे लक्षात घेतलं पाहिजे. काही काळापुरतं म्हणजे रामकृष्ण श्रीराम जयराम जय जयराम हा मंत्र जेव्हा गोंदवलेकर महाराजांनी दिला असेल त्यावेळेला गोंदवल्याची परिस्थिती काय होती, कधी विचार केला का आपण? अहो त्यावेळेला तिथं लोक इतके गरीब, अज्ञानी आणि भ्रष्ट स्वरूपातले होते की बाबा रे, तुम्हाला मी काय सांगतो ते कळणार नाही आहे, परंतु किमान एवढं तरी करा. पण आज पुणे मुंबई सगळ्या जगभरातले हुशार पंडित लोकसुद्धा अजूनही श्रीराम जयराम जय जयराम करतात. त्याच्यामुळे ते बेलसरे होऊ शकत नाहीत, लक्षात ठेवा. आपल्याला गोंदवलेकर महाराज व्हायचं आहे, आपल्याला बेलसरे व्हायचं आहे, आपल्याला रामदास स्वामी व्हायचं आहे. ही धारणा ठेवल्याशिवाय त्या नामरूपात्मक अस्तित्वाच्या पलीकडे असणारे जे चैतन्य आहे ते चैतन्य माझ्या हृदयातच बसलेलं आहे, ही जाणीव प्रगल्भ केल्याशिवाय ईश्वरप्राप्तीच्या बाकीच्या सर्व खुणा या खालच्या दर्जाच्या ठरतात, हे कळावं लागतं आहे. इतकं ठोस आहे, इतकं प्रगल्भ आहे आणि तितकं सत्य आहे. ईश्वराचं सत्य स्वरूप जाणून घेणं इतकं सोपं नाही आहे. म्हणून तस्मात विचार करावा. देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा. अंतर्यामीना, मग अंतर्याम कशाला म्हणतात? या जाणीवेत आपल्याला शिरलं पाहिजे. म्हणून अर्जुनाचा जो सगळा विषाद निर्माण झालेला आहे तो केवळ तो बाह्य जाणीवेतनं गेला, अंतरंगात गेला नाही, म्हणून त्याच्यात विषाद आला. आणि अर्जुनाचं बाह्य जीवन कसं होतं? कृष्णाबरोबर राहिला, पण कृष्णाची त्याला आवड का होती? साधा विचार करा. कृष्ण हा भाऊ होता, बरोबर ना? त्यांचा मावस भाऊ का काहीतरी होता. आता हा जो भाऊ आहे तर लहानपणापासून बरोबर होता, आणि कृष्ण हा लहानपणापासूनच अघटितच होता. म्हणून कृष्ण जीवन हे ज्ञानेश्वर माऊलींनी जे ज्ञानेश्वरीत वर्णन केलेलं आहे ते मानवी आहे, नक्कीच आहे, परंतु मानवातला ईश्वर शोधणं किती अवघड आहे हेही दाखवणार आहे. सुंदर आहे ना? हा वेगळाच विषय होतो एकदम आपला. त्यामुळे कृष्ण त्याला का कळला नाही? कारण तो जे बघत होता तो फक्त काय भुललासी वरलिया रंगा, बरोबर? असंच झालं ना. अर्जुन हा कृष्णाला त्याच्या कर्मातनं ओळखत होता. कुठलाही माणूस कसा ओळखला जातो? त्याच्या कर्मातनंच ओळखला जातो ना. साधा विचार आहे. आपण कुठल्याही माणसाची ओळख, आत्ता समजा तुम्हाला माझी ओळख करून द्यायचा यांनी प्रयत्न केला, त्याच्यात जरा बराच वेळ गेला, खरं गरज नव्हती असं वाटायला लागलं मला आता परंतु कारण आपल्यालाच उशीर होणार आहे त्याच्यातनं. हां, हरकत नाही, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण शेवटी काय दाखवलं गेलं त्याच्यातनं? मी काय करतो एवढंच दाखवलं गेलं. म्हणजे माझी ओळख ही माझ्या कर्मातनंच होणार आहे. म्हणजे माझी अभिव्यक्ती, आता मी जे बोलतो आहे त्याच्यातनं तुम्ही प्रत्येकजण तुमच्या मनात काही ना काहीतरी माझ्याबद्दल घडवत चाललेला आहात. बघा, तुम्हीच विचार करा. म्हणजे ही ओळख कर्मातनं होणारी असते. त्याप्रमाणे कृष्ण लहानपणी काय त्याच्यासाठी दरवाजे उघडले म्हणे, आहे की नाही? अर्जुन काय विचार करत असेल विचार करा की तुम्ही. त्याच्यासाठी दरवाजे वसुदेव मामाचा होता ना वसुदेव त्यांचे. मग मामा ते डोक्यावर घेऊन आले आणि अगदी डोक्यावरनं पाणी गेलं या छोट्याशा गृहस्थानी. बघा, मी मुद्दामून शब्द वापरला, या छोट्याशा गृहस्थानी, कारण तो खरंच फार वेगळा आहे. सर्वात म्हातारा जर कोणी असेल तर गोपाळकृष्ण आहेत, लक्षात ठेवा.
मी याचं उत्तर शेवटी देईन तुम्हाला, आलं लक्षात. परंतु तो गोपाळकृष्ण नुसता अंगठा काढतो आणि ती नर्मदा बाजूला होते. काय भयंकर आहे हे गणित. आपल्याला हात मारून मारून जमतो, पोहता येतं, त्याच्यावरच आपण समाधान मानतो. परंतु तलाव 2 भागात विभाजित केलं, असं कधी आपण कृत्य केलं आहे का आपल्या आयुष्यात? का विहिरीचे 2 भाग केले मी वगैरे पाण्याचे, असं काही झालेलं नाही कधी. त्यामुळे या सगळ्या घटना त्याच्यासमोर होत्या. लहानपणचं त्याचं जीवन, त्यांनी जे कंसाला मारलं, त्याच्या मामाला मारलं, त्यानंतर जे विविध गोपगोपिकांबरोबरचे त्याचे जे होत्या गोष्टी, त्या सर्व गोष्टी त्याला माहिती होत्या, असं काही नव्हतं. म्हणून त्याचं सहज त्याच्याबद्दल प्रेम जमलं, जुळत गेलं. काही काही लोकांची आपलं जुळतं की नाही, तार जुळते म्हणतो आपण, तसं जुळत गेलेलं त्यांची मैत्री आहे. म्हणून तो सखा होता. कृष्ण हा अर्जुनाचा सखा होता. आणि पण कृष्ण हा अर्जुनाला सखा म्हणून बघत नव्हता. बघा, 2 ह्याच्यात खूप फरक आहे. कृष्णाची आध्यात्मिक ओळख ही मी नंतर देतो थोड्या वेळाने तुम्हाला. परंतु त्याची भूमिका अर्जुनाच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की, आणि तो जेव्हा पुढे पुढे मोठा होतो आणि त्याच्याकडे काहीतरी असं कुठलं तरी शस्त्र आहे, सुदर्शन चक्र नावाचं, की ते चक्र त्याला कोणी भेदच करू शकत नाही. आणि त्या काळामध्ये या शस्त्रास्त्र विद्या फार मोठ्या प्रमाणात चालत होत्या. सर्वांकडे, रावणाकडे पण होती, आपल्याला माहिती आहे. आणि ती तप करून, आता रावणाने स्वतः शिवाकडनं तप करून त्याची सर्व काय म्हणतात त्याला शस्त्र आणि शक्ती मिळवून घेतलेली होती, हे तर सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. आणि त्याचं ते रावणाचं कुठलं ते तांडव, शिवतांडव नृत्य आपल्याला माहिती आहे ते, बरोबर आहे ना. पण माझा एक थोडासा विषय आला म्हणून फक्त वेगळ्या भूमिकेतनं सांगतो, राग येऊन दे नका. तुम्ही कोणी जर शिवतांडव ऐकत असाल, शिवाचे पूजक असतात, त्यांना भारी हौस असते असल्या गोष्टी करण्याची, कारण त्यांना शिवच कळलेला नाही आहे. शिव ही स्थिती आहे, हे कळावं लागणार आहे. सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मांडाचं जे आहे, ज्याच्यातनं विश्वनिर्मिती होते, ती शिव ही स्थिती आहे, ती अव्यक्त आहे. तुम्ही कुठंतरी चंद्र, ती डोकं बांधलेलं आणि असं पिंड वगैरे, ही सगळी सांकेतिक गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. आणि तुम्ही जे ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणता आहात, ती लय करणारी शक्ती आहे, त्याचा शिवाशी काहीही संबंध नाही आहे. हे मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय असं म्हणू. कारण काय, हा सगळा वैचारिक गोंधळ आहे, माणसाने देवाबद्दल केलेला गोंधळ आहे. कारण अनुभूती कोणालाच नाही आहे, शिवस्थिती माहिती नाही. आपण ज्याला महेश म्हणतो किंवा शंकर म्हणतो, त्याचं कार्यस्वरूप माहिती नाही, तो आपल्या आत कसा बसला हे माहिती नाही. जसं गणेश बसलेला माहिती नाही, म्हणून पुढचं ब्रह्मा विष्णू महेशही माहिती नाहीत. आणि त्याच्यामध्ये आत्मस्वरूपामधली शिवस्थिती जी महाशिवनी डुबवी हो माय म्हटलं जाते, ती तर कशी कळणार. आणि त्या शिवालाच मी तो शिव मानतो, तसं नाही आहे. हे आपल्याला साधनेतनं कळत जाणाऱ्या गोष्टी आहेत, अभ्यासाने कळायला जाणाऱ्या गोष्टी आहेत. पण मी सांगत काय होतो की त्यासाठी शिवतांडव जे आहे हे रावणाने त्याच्या तमोगुणातल्या वृत्तीतनं म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. रावणाला सत्य ज्ञान झालेलं नव्हतं. मग तुम्हीच विचार करा, तमोगुणाच्या जाणीवेतनं म्हणजे अज्ञानातनं मांडलेलं शिवाची जी भक्ती केली होती ती अज्ञान भक्ती होती. त्यामुळे शिवतांडव जे काही स्तोत्र आहे हे अज्ञान स्वरूप आहे, ते शक्यतो म्हणू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि हे मी ठामपणे सांगतो. त्यांनी तुमच्यातला तमोगुण वाढणार आहे, सत्वगुण नव्हे.
त्यापेक्षा शंकराचार्यांनी केलेली पदं म्हणा, त्यांनी जास्त तुमचं भावविश्व खुलेल. शिवतांडवानी नाही आणि नुसतं दंडन 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 ते म्हटलं की, आणि ते गायकांनाही खूप हुरूप आहे हल्ली, कारण त्यांना काहीच घेणं नसतं. त्यांना शंकराशी घेणं नाही, शिवाशी घेणं नाही, त्यांना फक्त मी किती छान गातो याच्यातच इंटरेस्ट आहे. बरोबर ना? असंच चाललंय सगळं जग, आणि आपण वाहत जातोय. म्हणून आपण नेमकं कुठं वाहत गेलं पाहिजे हे कळावं लागणार आहे. त्यामुळे अर्जुनाला कृष्णाच्या त्या सुदर्शन चक्राची फार मोठी एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, ओढ होती म्हणा, किंवा त्यांनी ते कसं प्राप्त केलं असेल अशी उत्कंठा, आकांक्षा असण्याची शक्यता होती. आणि नंतरच्या याच्यामध्ये तो जो सखा आहे कृष्ण, त्यांनी त्यांना विविध प्रकारचं मार्गदर्शन करत गेले, म्हणून तो मार्गदर्शकही होता. आणि ही सर्व गोष्ट कृष्ण त्यांच्यासाठी करत होता, कारण कृष्णाच्या डोक्यामध्ये त्याला कुठं घेऊन जायचं हे कृष्णाला माहिती होतं, जे अर्जुनाला समजत नव्हतं. म्हणून तो सहजपणे त्यांनी काय केलं, चल तुला माझी बहीण आवडली ना, आपण गेम टाकू, असंच म्हणाला ना थोडक्यामध्ये. तर सुभद्रेला पळून स्वतःच्या बहिणीला सांगून अर्जुनाबरोबर पाठवून त्यांनी सगळं ते उद्योग केलेच ना. हे असं कोण करतं? मित्रच मित्राबरोबर करतो ना. म्हणजे त्याचा दृष्टिकोन जो होता अर्जुनाचा, हा शेवटपर्यंत कृष्ण हा कोणी मोठा देव आहे, ईश्वर आहे वगैरे असं काही नव्हतं. आणि अर्जुनाच्या मनातही जी तो साधना किंवा जे तप केलं होतं त्यांनी, ते ईश्वर प्राप्तीसाठी केलेलं नव्हतं. तो बद्ध अर्थार्थी याच जाणीवेत होता. हे समजून घ्यावं लागेल. ही सुरुवातीची सगळी गोष्ट आहे, लक्षात घ्या. परंतु तो अत्यंत प्रगल्भ विचारवंत होता. त्यांनी त्याच्यातला माणूस पण जागा ठेवला होता. नीती अनितीच्या भूमिका त्याच्यामध्ये संपन्न होत्या. तो यज्ञ ही जाणीव समजून घेऊ शकत होता, आणि तो वेदांनाही मानणारा होता. सनातन धर्माच्या जाणीवेतनं वाढलेला असा तो एक मानव होता, लक्षात ठेवा. म्हणून एथ वडील जे जे म्हणती तया नाम धर्म ठेविती. म्हणून धर्म याचा अर्थ त्याला कुठलं कर्म करायचं आहे याचा दिशा देणारा विचार म्हणजे धर्म, अशी त्याची व्याख्या होती. कर्म करण्यास लागणारा विचार, आणि तोही प्रगल्भ विचार, जेणेकरून त्यावेळच्या भूमिकेप्रमाणे पाप पुण्याच्या याच्यामधलं मला पाप मिळणार नाही, मी पुण्यवान होईन, एवढाच त्याचा विचार होता. त्यामुळे युद्धप्रसंग आपलंही तेच होतं ना. आपलं काही वेगळं झालं का? आपण कायम हाच विचार करतो, मला पाप लागेल का पुण्य मिळेल. आपण विविध प्रकारचे देवदर्शनं करतो. अगदी दत्तांच्या त्या यात्रा करतो, खुरोपूर झालं, अजून काय फलाणं झालं, गिरनार झालं. दत्त दिसोत न दिसोत पुण्य मिळालं ना. आपला विषय हाच आहे, आपला काही वेगळा विषय नाही आहे अजून, जो अर्जुनाचा होता. पण अर्जुनाच्या जाणीवेमधनं आपल्यालाही जेव्हा हा विचार करतो, तसं अर्जुनाच्या हृदयात कृष्ण कसा शिरला हे मग समजून घ्यावं लागणार. त्यासाठी ज्ञानेश्वरीतला माणूस हा पुढे कृष्ण कसा होतो आणि अर्जुनच कृष्ण होऊन युद्ध कसा करतो हे समजून घ्यावं लागणार आहे. आणि हे सगळं आपण का समजून घेऊ शकत नाही, त्याचं कारणच त्याच्यात दडलेलं आहे की माणूस म्हणून आपल्यामध्ये जे अज्ञानाचं स्वरूप आहे, जे मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं, ते कसं की मी कोण आहे हा पहिला विचार, मी कुठून आलो हे मला माहिती नाही, जन्म माझा झाला
माझा मृत्यू होणार एवढंच मला माहिती आहे. मृत्यूनंतर मी कुठं जाणार, लोक म्हणतात की सप्त स्वर्ग सप्त पाताळ अशी काहीतरी भुवनं आहेत, 14 भुवनं वगैरे, हे मला फक्त संस्काराने माहिती आहे आणि ते मी मान्य करतो आणि परत मला प्रारब्ध संचित आणि क्रियमाणाच्या भूमिकेत मी येतो आणि त्याच्यातनं माझं जीवन परत कर्मबंध माझे पडत जातात आणि अशा प्रकारे या चक्रामध्ये मी सतत अडकत बसतो. अशी काहीशी संकल्पना माझ्या मनामध्ये स्थिर करून बसलेली असते. त्याचाही अभ्यास आपण करतो का कधी? त्याचाही अभ्यास आपण कधी केलेला नाही आहे की प्रारब्ध म्हणजे नेमकं काय, संचित म्हणजे नेमकं काय, क्रियमाण म्हणजे नेमकं काय, हे आपण याचा अभ्यास कधीच केलेला नाही आहे. अर्जुनानेही केलेला नव्हता. पण कर्म करायच्या अगोदर त्याच्या डोक्यात हा विचार होता. काय होता? की मी याच्यातनं मला पाप मिळेल का पुण्य मिळेल, त्याचा विचार तसा चाललेला होता. म्हणून ईश्वरानी म्हणजे भगवंतानी, गुरुनी त्याला काय दाखवलं की तू हे समजून घे जरूर, परंतु तू खरा पाप आणि पुण्याच्याही परे होऊ शकतो आणि यासाठी तुला फक्त कर्मबंध टाळावा लागेल. त्याच्यामुळे शेवटी कर्म या जाणीवेमध्ये भगवंताला किंवा आपल्याला सुद्धा कायम यावंच लागणार आहे. तुम्ही काहीही करा, पण कर्माशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत. आणि म्हणूनच हेच कर्म कसं बदलता येईल, त्यासाठी ज्ञानाची कशी गरज आहे, भावाची कशी गरज आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. हे कृष्ण स्वतःच्या जीवनातनं अर्जुनाला दाखवत होते, पण अर्जुनाला ते जीवनच त्यांचं कळलं नाही कधी. तुम्ही विचार करा, कृष्ण जीवन काय होतं? कृष्ण जीवन माणसासारखंच होतं, लक्षात घ्या. आणि माणसासारखं म्हणजे कसं? बाहेरून माणसासारखं दिसणारं होतं आणि आपण त्याला अवतार म्हणतो. अवतार का म्हणतो? म्हणजे अव अधिक तृ या धातूतनं अवतार म्हटलं जातं. कारण वरून येणारी शक्ती ईश्वर तिथं स्वतःला स्थिर करतो आहे. तो वरून येतोय खाली. आता वरून येतोय म्हणजे काय? 17व्या अध्यायाचा थोडासा स्पर्श इथं आपण करू. संपूर्ण विश्व निर्माण झालं. विचार करा, विश्व निर्माण झालं. आपण म्हणतो ब्रह्मदेवानी केलं. ते कसं केलं, काय केलं, याचा खुलासा थोडा आपण पुढच्या 1-2 दिवसामध्ये जेवढा शक्य आहे तेवढा आढावा नक्की घेऊ. परंतु ब्रह्मदेवानी जेव्हा संपूर्ण विश्व निर्माण केलं तेव्हा प्राथमिकपणे जी मूलद्रव्य तयार केली ती पंचमहाभूतं निर्माण केली. त्यात पहिलं महाभूत म्हणजे आकाश, हे स्वतः ईश्वराचंच स्वरूप होतं. त्याच्यामुळे मूळ 4 भूतं मानण्यात येतात. आपण म्हणतो पंचमहाभूतं, पण त्या आकाशातनं वायूची निर्मिती, वायूतनं तुमच्या जलाची, आपल्या अग्नीची, तेजाची म्हणजे तेजातनं जलाची आणि जलातनं पृथ्वी तत्वाची, आणि त्याच्यामध्ये असलेले त्रिगुण सत्व रज तम, हे सर्व गोष्टी आहेत. म्हणून आपल्यामध्ये सुद्धा, आपल्या प्रकृतीत सुद्धा सत्व रज तम असणारच आहेत. त्याच्यामुळे माझा तमोगुण जाणार आहे वगैरे, माझा अहंकार जाणार आहे वगैरे, अशा गोष्टी थोड्या वेगळ्या अर्थाने आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहेत. लक्षात घ्या, तेच आपल्या मानव जीवनाचं रहस्य आहे.